बायको विरुद्ध नवरा सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या 7 केसेस कोणत्या तुम्हाला माहीत आहेत का? भारतात पत्नीला पतीविरुद्ध अनेक प्रकारच्या कायदेशीर केसेस करता येतात. परिस्थितीनुसार वेगवेगळे कायदे लागू होतात. ते कोणते आहेत ते आपण बघूयात. पहिली केस म्हणजे घरगुती हिंसाचाराची केस. प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. जर पती किंवा सासरचे लोक मानसिक, शारीरिक, आर्थिक किंवा भावनिक त्रास देत असतील तर पत्नी ही केस करू शकते. कोर्टातून तिला प्रोटेक्शन ऑर्डर, रेसिडेन्स ऑर्डर, मेंटेनन्स, कंपन्सेशन अशा सर्व गोष्टी या केसेस करून मिळू शकतात. दुसरी केस म्हणजे हुंडाछळ म्हणजे डावरी हॅरेसमेंट. भारतीय दंड संहिता IPC कलम 498A, आत्ताचा BNS कलम 85 अंतर्गत पती किंवा सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केला असेल पत्नीचा तर पत्नी FIR करू शकते. तिसरी केस म्हणजे देखभाल खर्च म्हणजे यालाच मेंटेनन्स केस असे देखील आपण म्हणतो. CRPC कलम 125, पतीने पत्नीला सांभाळ केला नाही तर कोर्टाकडून महिन्याचा खर्च मेंटेनन्स म्हणून मिळू शकते पत्नी. चौथी आणि सर्वात प्रसिद्ध केस म्हणजे घटस्फोटाची केस. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, क्रूरता, व्यभिचार, परित्याग, मानसिक त्रास इत्यादी कारणावर म्हणजे अशा ग्राउंड्सवर पत्नी घटस्फोट मागू शकते पतीकडून. पाचवी म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा, डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961, लग्नात हुंडा मागितला किंवा घेतला तर केस होऊ शकते. सहावी केस म्हणजे संपत्ती किंवा स्त्रीधन परत मिळवण्याबाबत आहे. पती किंवा सासरकडील लोकांनी पत्नीचे सोनं, दागिने, पैसे ठेवले असतील तर ते परत मिळवण्यासाठी केस पत्नी करू शकते. सातवी आणि शेवटची म्हणजे मानसिक किंवा शारीरिक अत्याचार, मारहाण, धमकी असेल तर IPC 323, 506, आत्ताचा BNS 115, 351 सारख्या कलमांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो. लक्षात ठेवा, कायदा माहिती असला तर न्याय मिळवणे सोपे होते. जर ही माहिती उपयोगी वाटली तर नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कायदा माहीत असणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. धन्यवाद.